ज्यांना कोणाला वामनदादांच्या मूल दत्तक घेण्यावरून प्रश्न पडले असतील ना, त्यांच्यासाठी एक बातमी आहे. वामनदादा मुलगी दत्तक घेत आहे. त्यामुळे आता तरी बाकी सगळ्यांनी तोंड बंद ठेवावी. आपल्याला सगळं घर आवरायचंय ना. का? का काय, वामनदादांचं बाळ येणार ना आज, मग घर सजवायला नको. वामन काकाचं नाही, अहिल्या काकूचा बाळ घरात येणार आहे. असं का बोलतीये? बाळ काय फक्त आईचं किंवा बाबांचं असतं का? हे त्या दोघांचंही असतं. हे बाळ आल्यावरच कळेल तुला मी असं का म्हणते ते. अहिल्या काकू लहानपणापासूनच तिच्या मनात विष पेरून ठेवेल सगळ्यांविरुद्ध. फक्त बघ ग, जवळजवळ ना ती पाळण्यात असल्यापासूनच सगळ्यांना उलट बोलायला लागतं की नाही बघ. अगं, आपले काहीच संस्कार होणार नाहीत का तिच्यावर? एक मिनिट जानकी, तुला काय वाटतं ग? अहिल्या काकू तिच्या बाळावर तुला संस्कार करू दे? उलट रोज काहीतरी कुरबुरी काढेल आणि तुझं आणि तिचं दोघांचंही जगणं कठीण करून टाकेल. असं नाही होणार अमृता. आई पण ना प्रत्येक आईला हळवं बनवतं. अहिल्याताईंना सुद्धा मायेचा पाझर फुटेलच ना. जानकी, मी तेच सांगते तुला. आईपणाची ओढ असल्यामुळे मूल दत्तक घेणं वेगळं आणि कोणाला तरी आई होऊन दाखवायचंय ना म्हणून मूल दत्तक घेणं वेगळं. मला तुझं सगळं पटतंय, पण मला एक गोष्ट सांग. जर का अहिल्याताई असं वागतायत म्हणून आपण त्या बाळाशी वाईट वागलो, तर मग आपल्यामध्ये आणि अहिल्याताईंमध्ये फरक तो काय? हे बघ जानकी, मला कोणाबद्दलही काहीही बोलायचं नाहीये. मी फक्त मला काय वाटतं ते तुझ्याकडे बोलते. कारण ह्या सगळ्याचा सगळ्यात जास्त त्रास तुला होणार आहे, आम्हाला नाही. मला सगळं मान्य, पण तरी आत्ता तू माझ्याबरोबर घर सजवायला यायचंय. तू आणि गण्यानी सुद्धा. आपल्या प्रत्येक आनंदाच्या गोष्टीमध्ये वामनदादा किती मनापासून सहभागी होतात. मग त्यांच्या बाळासाठी आपण थोडा सुद्धा उत्साह दाखवायचा नाही? असं नाही. चल ठीक आहे, मी येते, पण फक्त तुझ्यासाठी. नाहीतर मला काडी मात्रही रस नाहीये. कारण हे येणारं बाळ वामन काकाचं नाही, अहिल्या काकूचं, हे लक्षात ठेव. सगळं मान्य. चल, माऊ पण झोपले. चल 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 चल. साहेब, आपल्या झालेल्या विषयावर मी ॲडव्होकेट बोरकरांशी बोललोय. काय म्हणाले ते? त्यांनी ऐकल्यानंतर ते म्हणाले की तुम्हाला काय या सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे. मी आपलं काहीतरी बोलून विषय टाळला, पण मला असं वाटतं साहेब, तुम्हीच त्यांच्याशी या विषयावर बोलावं, कारण विषय जरा नाजूक आहे ना. त्याची काही गरज नाही वाकणीस. वामनने मूल दत्तक घेतलंय. साहेब, कधी झालं हे? म्हणजे आत्ता तर आपलं हे बोलणं झालं होतं. वाकणीस चिंता करण्याची गरज नाहीये, कारण वामनने मुलगी दत्तक घेतली आहे. त्यामुळे त्याच्या हेतूंविषयी शंका घेण्याचा आता मला काहीच कारण नाही. मला कळलं नाही साहेब तुम्हाला काय म्हणायचं. जाऊ दे ना वाकणीस, कशाला इतक्या खोलात शिरताय? वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटलं मला, की इतकी मोठी गोष्ट करताना वामनला त्याच्या मोठ्या भावाला इन्व्हॉल्व्ह करावं असं नाही वाटलं. मी बोलू का वामनरावांशी फोनवर? काही गरज नाही आहे. तो आता पूर्वीचा वामन राहिलेला नाही वाकणीस, खूप बदललाय. जाऊ दे ना, त्याला काय पाहिजे ते करू दे. पण त्याने जर मुलगा दत्तक घेतला असता तर मला त्याचा वेगळा विचार करावा लागला असता. असो, त्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी पण वाकणीस, की जसा तो पूर्वीसारखा राहिलेला नाही तसा मीही राहिलो नाही. त्याच्या बाबतीत मला परशुसारखा विचार करण्याची बुद्धी न हो, हीच इच्छा. या तुम्ही. हो साहेब. अमृता, चल लवकर लवकर ये. गण्या
अगं अगं जानकी, काय गडबड चालली आहे तुझी? खरंच येणार आहेत का ते आता? अहो हो, मी वामन दादांना फोन केला होता, निघालेत ते, कुठल्याही क्षणी पोहोचतील. हो बाई. तुला मी आरतीचं ताट आणायला सांगितलं होतं ना, जा जाऊन घेऊन ये पटकन. जा. आता आरतीचं ताट कशाला? अगं असं काय करते? बाळ आपल्याकडे पहिल्यांदा येणार आहे ना. जानकी, एवढा उत्साह दाखवण्याचं खरंच कारण आहे का काही? अमृता, तू आता तुझं डोकं चालवू नकोस. आले बहुतेक. चल 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 चल, सांभाळून. या. आत या. चला. नाही नाही, थांबा ना, थांबा. अगं किती वेळ झाला, आता आणा ना घरात त्याला. या. या ना. मग आता काय नाव ठेवायचं बाळाचं? आता हिचं नाव मात्र माहीच ठेवायचं प्लीज. गण्या, अरे अभिनंदन वामन, तुम्हा दोघांचंही अभिनंदन. या निमित्ताने पुन्हा एकदा लक्ष्मी आपल्या पावलाने आपल्या घरात आली आहे. आता हिचं नाव काय ठेवायचं ते तूच ठरव वामन. हिचं नाही, याचं. मी मुलगी नाही, मुलगा दत्तक घेतलाय. पण वामन दादा, तुम्ही तर म्हटलं होतात की तुम्ही मुलगी दत्तक घेणार आहात म्हणून. हो, मी म्हणालो होतो, पण मी आता मुलगा दत्तक घेतलाय. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? मला प्रॉब्लेम आहे. या तुझ्या खोटारडेपणाचा आम्ही जाहीर निषेध करतो. तुला किंमत देत नाही रे मी. हे वामण्या, जास्त शहाणपणा करून बोललो का? तुला सांगून ठेवतो मी आधीच. दादा ऐकलं का? पाहिलं का? वामण्या, माझा वामण्या म्हणत होता की नाही, याच वामण्याने आपल्या डोक्यावर वारस आणून बसवलाय आता. कोणाला काहीही अडचण असेल तर मला काहीही फरक पडत नाही. अरे आम्हाला फरक पडतो ना, असं कसं नाही.
एक गोष्ट लक्षात ठेव वामन्या, तू तुझा वकिली डाव टाकलाय, आता प्रति डाव मी टाकणार, लक्षात ठेव. कोण कुठल्या माणसाचं पोरग आईला आमच्या माथ्यावर आणून मारतो का रे? परशु, तोंड सांभाळून बोल. माझ्या मुलाबद्दल एक शब्द जरी आता बोलशील तर याद राख. काय करणार रे तू? काय करणार काय तू? एक तर स्वतःमध्ये पोराला जन्माला घालायची हिंमत नाही, पण कोण कुठल्या रक्ताची कुठल्या माणसांची पोरं माईला आमच्या घरामध्ये आणतो का रे? आज परशु, आता शब्द जरी बोलशील तरी इथेच संपीन मी तुला. अरे मी बी तुझ्या कानाखाली असा आवाज काढेल की नाही, तुझे 6 महिन्याचं पोरग आहे की नाही, हे टुनकन उडी मारून पळायला लागेल. बस. या घरात इतरही माणसं आहेत. दादा, ह्याची फालतू बडबड या आधीच बंद करायला हवी होती. मला तुझंही तोंड बंद हवंय. जे काही चाललंय या घरात त्याच्यासाठी तू जबाबदार आहेस. सांग ना, काय काय मिळालं तुला हे सगळं करून? खोटेपणा करून काय मिळालं? एखाद्या राजकारण्याला हे थोबाडीत मारशील असं राजकारण खेळलायस तू. हे सगळं तुझ्याचकडनं शिकलोय दादा. वामन दादा, काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतायत ते. इतक्या वर्षांनी अगदी बरोबर बोलतायत ते. कळलं? या बाईने वामण्याला पुस लावलेली आहे दादा, तुला सांगतो मी. इथं थोवाड बंद करा पहिला. भाऊजी, दादागिरीची भाषा करत असाल ना तर हे सगळं तुम्हाला खूप महागात पडेल. माझ्या माहेरी एक फोन केला ना तर कुठे भिंतीत गाडले जाल हेही कळणार नाही. तुमच्यासारखे 15 परशु माझ्या घरात पाणी भरतायत, त्यामुळे यापुढे माझ्याशी बोलताना जपून बोलायचं. कळलं? असं मला बी तुम्ही अजून पुरतं ओळखलेलं नाहीये. मनामध्ये आणलं ना, पुढच्या 3 मिनिटामध्ये तुम्ही दोघं बी गायब, एकदम जादू झाल्यासारखं. खूप ऐकलं तुम्हा दोघांचं. माझ्या घरात तमाशा नकोय मला. अरे अरे काय चाललंय तुमचं? आधी बाळाला घरात तर येऊ दे. घ्या 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 घ्या, घरात घ्या त्याला, त्याचं स्वागत करा, ओवाळा त्याला. पाहिलं का दादा, माझा बामण्या म्हणत होता की नाही तू? काय जानकी वहिनी मला मोठ्या आवाजाने सांगत होता नाकवर करून, वामन भाऊजी पोरीला दत्तक घेणार आहे. घेतली दत्तक पोरीला, घेतली की नाही? काढा काढा, त्याचं स्वागत करा, पंचरीतीने ओवाळा त्याला. बास परशु, माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नकोस, नाही तर आज सगळ्या घरासमोर मार खाशील. हा सगळा काय प्रकार आहे वामन? काय प्रकार आहे म्हणजे? मी आधीही सांगितलं होतं आम्ही मूल दत्तक घेणार आहोत, त्याप्रमाणे मी मूल दत्तक घेतलंय. पण तू आम्हाला शब्द दिला होतास की तू मुलगी दत्तक घेशील म्हणून. मी असं कधीच म्हणालो नव्हतो. तुम्ही सगळ्यांनी लादलत ते माझ्यावर, आणि म्हणून मग तुम्हा सगळ्यांची तोंड बंद करण्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला. कारण काय आहे, मी जर असं केलं नसतं ना तर रमावतीहून इथे येतानाच माझ्या गाडीला कदाचित ऍक्सिडेंट झाला असता. या घरात त्या थराला जाणारी ही माणसं आहेत. माणसं कशाला रे, माणसं कशाला? सरळ माझं नाव घेऊन बोल की. घेतलेलंच आहे, लिहूनच आलोय तसं पोलीस स्टेशन मध्ये. मला किंवा माझ्या बाळाला काहीही झालं तरी त्याला तू जबाबदार आहेस असं लिहून आलोय मी पोलीस स्टेशन मध्ये. वामन, वामन हे अति होते. त्या प्रत्येकाला जी भाषा समजते ना त्याच भाषेत त्याच्याशी बोलावं लागतं. एक दिवस माझी भाषा बी तुला कळेल, आणि जेव्हा कळेल की नाही तेव्हा तुम्ही दोघं बी
तिथं नसाल, लक्षात ठेव. चला आता, खूप माझं घर करत होता ना. काय झालं? आपल्या मुलाचं स्वागत या घरात कसं झालंय बघताय ना. धन्यवाद अशा प्रकारे स्वागत केल्याबद्दल. चला आता. तुम्ही एवढा का विचार करताय? हे असं काहीतरी होणार आहे याची कल्पना त्यांनी आपल्याला आधीच दिली होती ना. जानकी, मी थोडा मागे जाऊन विचार करतोय. नेमकं वामनने कसं आपल्या सगळ्यांना मूर्खात काढले ते. अहो, हे काय बोलताय तुम्ही? मलाही हे बोलताना फार आनंद होत नाहीये जानकी, पण काय करणार, बोलायला तर हवंच ना. नेहमी आपल्या अक्कल हुशारीच्या गप्पा मारल्या पाहिजेत असंच काही नाही. कधी कधी मूर्खपणाच्याही गप्पा मारायला हव्यात. मला वाटतंय की तुम्ही हा सगळा विषय खूप जास्त आणि उगीच मनाला लावून घेतलाय. बस बस झालं जानकी, बस झालं वामनचं माझ्यासमोर कौतुक करणं. त्यानं माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय. आधी चांगलं वागून मला गाफील केलं आणि नंतर त्याचं खरं रूप माझ्या समोर आलं. एखाद्या सराईत राजकारण्याला सुद्धा लाजवेल अशी चाल खेळलाय तो. हे बघा, त्यांना मूल होत नव्हतं आणि त्याबद्दल खूपदा चिडचिड केली अहिल्याताईंनी आपल्या समोर. त्या बाईला चिडचिड करण्यापलीकडे दुसरं येतं काय? घरात आल्यापासून फक्त तेच केलंय तिनं. त्यामुळे तिचं कोणतंही उदाहरण माझ्या समोर देऊ नकोस. आणि आता सगळ्यांनाही कळेल खरं राजकारण कसं खेळलं जातं ते. म्हणजे आता तुम्ही तुमचं राजकारण घरात चालू करणार आहात? नाही जानकी, राजकारण वामननं सुरू केलंय. सकाळी डाव खेळला की मला कळलंच नाही. मी कधी बास झाला आता हा विषय. मला काही हौस नाहीये जानकी. जखमच अशी आहे की त्या जखमेवर मलमपट्टी करताना त्या जखम करणाऱ्याची आठवण होणारच. वामनदादांनी मुलगा दत्तक घेतला म्हणून तुमचा एवढा आक्षेप आहे ना. पण मुलगा असो नाही तर मुलगी, घरामध्ये सगळ्यात मोठी अमृताच आहे ना. पुढे जाऊन तीच सगळे निर्णय घेईल. अमृताचं आडनाव सरतापे आहे. उद्या तिचं दुसरं लग्न झालं तर तेही बदलेल. त्यानंतर जर ती या घरात ढवळाढवळ करायला लागली तर हे सगळे किल्लेदार तिला जगू देणार नाहीत. कोणास ठाऊक हा मुलगा कोणत्या रक्ताचा आहे ते. तुम्ही तरी असं बोलू नका. गेल्या काही दिवसांपूर्वी सगळं घर तुमच्याबद्दल असं बोलत होतं. त्यामुळे एखाद्याचा जन्म कुठे झाला यावरूनची चर्चा आपल्यामध्ये नको. आणि आणि आपले संस्कार त्याला आपल्यासारखं बनवतील ना. परशुला माणूस बनवू शकलो नाही गेल्या 35 वर्षात. याला किल्लेदार काय बनवणार? संस्कार खूप तकलादू असतात जानकी. जेव्हा रक्ताची नाती रक्तावरूनच भांडू लागतात तेव्हा. मला एवढंच माहिती आहे, चर्चा करण्याने संस्कार होत नाही तर ते एकत्र राहण्याने होतात. आणि आपण सगळे एकत्र राहून सुद्धा जर का त्या मुलावर संस्कार नाही झाले तर ती आपलीच हार असते. मलाही परीक्षा पाहिजे नाहीये जानकी ज्याचा शेवट परशु सारखाच निघेल. मला परशुचं बालपण थोडं थोडं आठवतंय. पुन्हा ते सगळं पाहायला लागू नये हीच इच्छा आहे. असं काहीही होणार नाहीये. तू काही परमेश्वर आहेस का जानकी? प्रत्येक वेळेला प्रत्येक घटनेला बदलायला. किल्लेदारांचं आडनाव पुढे नेणारं सुद्धा कोणीतरी हवं ना. आपल्यापैकी कोण हे आडनाव पुढे नेणार? खानदानाचं आडनाव पुढे कोण नेतं याला खूप महत्व असतं. खानदानापेक्षा माणूस जास्त महत्वाचं असतं. मी कुठे तुमच्या खानदानातली होते, पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने मला तुमच्यासारखंच बनवलं ना. तू एक अपवाद होतेस जानकी.
आम्हाला कोणालाच वाटलं नव्हतं की तू आमच्यात आणि आम्ही तुझ्यात इतके गुंतून जाऊ. पण हे सगळं इतके दिवस एकत्र राहिल्यानेच झालंय ना. वामन मायाशी अत्यंत धूर्तपणे राजकारण खेळलंय. ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेत उत्तर द्यायला मला आवडतं. म्हणजे तुम्ही काय करायचं ठरवलंय? कळेल, तुम्हा सगळ्यांना काही दिवसातच कळेल.